चला, सब मंगल आहे, सब आनंद आहे. बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भीड जगण्याचा सोनेरी किरण बसरविणारी, विजापूरच्या तख्ता समोर निमुटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारी, सरंजामशाही कुल वंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारी, कल्याणच्या मुल्ला एम एस सुभेदाराची सून किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारी, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारी, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारी, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रत्येकारी, प्रत्येक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्रिक, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज. संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानबीड, विचारबीड, प्रेरणाबीड म्हणजे मासाहेब जिजाऊ. स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले. बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे. शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारी आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई. कमो आणि शिका, कमो आणि शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील. मौमेणा होणे आम्ही विष्णुदास, मौमेणा होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास बेदो ऐसे, भले तर देव कासेची लंगोटी, नाटाळाची माती हनुकाठी. हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया हातामध्ये झाडू घेऊन, हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. चला, आजच्या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे. पण माझ्या लेकीनं, माझ्या लेकरानं, माझ्या मातानं, माझ्या पितानं, माझ्या युवकानं आणि माझ्या गुरुवार्यानं लक्षात घ्या, आपल्या नजरेतून आजचं हे व्याख्यान आहे, पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही. कारण शेकडो वर्षापासून व्याख्यानं होत आली, विचारवंतांचे विचार व्याख्यानाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत आले, पण आमच्या कानातला विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही, आमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही, आमच्या मधला माणूस जागा झाला नाही. कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. हे प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, पण कुठेतरी आमच्या मधला माणूस आणि माणुसकी हरवत गेली. आज या मातीमध्ये 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो. आज एखादा हरामखार हातामध्ये कोयता घेतो, माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे करतो. आजही 13-14 वर्षाच्या लेकीवर 2-2 नराधम तुटून पडतात. हे 15 वर्षाची लेक आई बापाच्या तोंडावर थुंकल, आई बापाच्या आबरूचे लागतात वेशेवरती टांगत आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करू लागली. 17-18 वर्षाचं पोरग हे खिशामध्ये गांजा सापडू लागली. उच्च शिक्षणाच्या नावाखाली मुंबई, पुण्यासारख्या शहरामध्ये पोरांनो तुम्ही व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकला. आई बाप मेहनत करतो, त्या आई बापाला तुम्ही पायाखाली घेऊ लागला का? कारण आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला. मार्कांचे ढीग आम्ही रचले, अनेक डॉक्टर, इंजिनियर, वकील आम्ही दिले, अनेक वैज्ञानिक दिले. चंद्रावरती तिरंगा फडकला, पण ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला तो आई बाप, राष्ट्र, धर्म आणि महामानवांचे विचार मात्र आम्ही पायदळीच तुडवू लागलो. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे माझ्या लेकरा. आजचं कोणतं व्याख्यान नाही, तर व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं बघ, ज्याला परिवर्तन म्हणतात, ज्याला बदल म्हणतात. कारण पोरानं आई बाप पायाखाली घेऊ लागला, राष्ट्र, धर्म, महामानव. हे बघ, ही माती कोणाची याचाच विसर माझ्या लेकरानं तुम्हाला पडू लागला. ही माती कोणाची? ही माती माझ्या बुद्धांची, ही माती माझ्या महावीरांची, ही माती माझ्या जगज्योती बसवेश्वरांची, ही माती माझ्या छत्रपती शिवाजी राजाची. पोरांनो, कोण छत्रपती शिवाजी राजा? अगोदर तुमच्या
काळजामध्ये पेरून घ्या. हे कोण? छत्रपती शिवाजी राजा. अरे ज्या राजानं हे ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलास. हे ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलास, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा. पोरानो, हे ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा. मग या राजाच्या मातीमध्ये आज ही माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे का? कारण आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला. म्हणून लेकरांनो, आज मी तुमच्या समोर उभा आहे. हे आजचं कोणतं व्याख्यान नाही, तर व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं, ज्याला परिवर्तन म्हणतात, ज्याला बदल म्हणतात. आणि हा बदल जर जाणून घ्यायचा असेल तर सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय असते याची जाणीव तुम्हाला आम्हाला झाली पाहिजे. हे कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. हे ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं. ज्या मातेमध्ये मी वाढलो, ज्या मातेमध्ये मी घडलो, ज्या मातेनं माझ्या पंखांना बळ दिलं, उडण्याचं सामर्थ्य दिलं, त्या मातेसाठी मी काय केलं. ऐक, याला म्हणतात परिवर्तन, याला म्हणतात कृतज्ञता. पुराणं या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव आलं होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं, माझ्या जिजाऊचं, माझ्या गाडगेबाबांचं, किंबहुना बुद्धांच्या पासून गाडगेबाबांच्या पर्यंत ज्या ज्या महामानवाने, क्रांतिकारकांनी, समाजसुधारकांनी तुमच्या आमच्यासाठी रक्ताचा आणि विचारांचा अभिषेक या मातीमध्ये घातला, त्या प्रत्येकाची नाव माझ्या मुखातून निघाली, आपल्या कानापर्यंत पोहोचली, जय जयकार झाला, पण बेंबीच्या देठापासून झाला नाही. आणि पोरानं इथंच खऱ्या अर्थानं आम्हाला कृतज्ञता कळते. जेव्हा जेव्हा आई बापाचा प्रश्न येतो, अंगात रक्त उसळलं पाहिजे. ऐका माझ्या बंधूनो, 2 कोटीचं घर आहे, हे जवळजवळ 50-60 लाखाची गाडी आहे, 5-50 तोळं सोनं अंगावरती आहे, 3 वेळचं अन्न रोज कुटुंबाच्या ताटामध्ये येऊन पडतं. कोणामुळं? फक्त तुझ्या आईबापामुळं. तुझा आईबाप नसता, लक्षात घे, तुझं अस्तित्व या ब्रह्मांडामध्ये असूच शकलं नसतं. आणि म्हणून सांगतोय, जेव्हा जेव्हा आईबापाचा प्रश्न येईल अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. जेव्हा जेव्हा राष्ट्राचा, महामानवांचा प्रश्न येईल अंगातलं रक्त चौखूर उधळलेल्या घोडांच्या प्रमाणे उसळलं पाहिजे. हे भगवंताची पुण्याई, आई बापाची पुण्याई, माझ्या लेकरानं म्हणून एवढं सुंदर शरीर आम्हाला मिळालेलं आहे. या शरीराला 2 हात आहेत, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कणा ताट ठेवायचा, आणि जय जयकार आजचा असा झाला पाहिजे, अविस्मरणीय, हे नेहमी तुझ्या लक्षामध्ये राहिला पाहिजे. या शाळेच्या 4 भिंती माझ्या पोरानं, तुम्हाला खरं सांगू का, या राष्ट्राचा प्रचंड मोठा गैरसमज आहे, हे प्रचंड मोठा गैरसमज, आणि तो दूर करावा लागेल आपल्याला. कारण आम्हाला वाटतं आमच्या लेकराला शाळेमध्ये सोडलं, माझं पोरगं डॉक्टर होणार आहे, माझं पोरगं इंजिनियर होणार आहे, माझं पोरगं वकील होणार आहे, माझं पोरगं शाळेमध्ये गेल्यानंतर लाखो आणि करोडो रुपये कमावणार आहे. लक्षात घ्या माझ्या बाळांनो, हे या शाळेच्या 4 भिंती फक्त आम्हाला डॉक्टर आणि इंजिनियर देत नाहीत, तर या शाळेच्या 4 भिंती सगळ्यात अगोदर आम्हाला एक चारित्र्यवान माणूस देतात. लक्षात घ्या, एका माणसाचा जन्म या शाळेच्या 4 भिंतीमध्ये होतो. तो माणूस आज कुठेतरी जागा झाला पाहिजे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कणा ताट ठेवायचा, आणि दोन्ही हात उंच गगन भरारी घेत, असं नाही जय, असं नाही चोरात, असा जय जयकार झाला पाहिजे. चला, तुम्ही काय मागचे काही साखरपुड्याला लग्नाला आलाय का तुम्ही आमच्या, का देताय वाजवून एखादं? जो जो या राष्ट्रात राहतो प्रत्येकानं जय जयकार करायचा. चला सगळे, आता तू इक्विलायझर वाढवलास मग ट्रिबल कमी होते. अरे तो गेलायस होय त्याच्या आडवं, ते माझं शस्त्र राहिलं का? तामताम हलवू नको त्याला. तिथनं कॅमेरा जरा इकडे घे, हा त्याच्या मागं फक्त येऊ नका. हा चला, ट्रिबल शार्प कर, आवाज वाढव, दोन्ही मॉनिटरचे आवाज दे. हॅलो, एकदम इक्विलायझर काढून टाक, ते घुमतंय आवाज. हॅलो हॅलो, हा आवाज, हे मोकळं सोडायचंय तुला, ह्याच्या आडवा आला की माझा आवाज येत नाही. हा हॅलो, तरी म्हणतोय काय झालं. हा अजून जरा कडक आवाज कर आणि जरा आवाज सोड, दोन्ही मॉनिटरचा आवाज सोड. चला, हा बरोबर लागला रे. हा आता दोन्ही हाताच्या दोन्ही मोठी सगळ्यांनी जोरात जय जयकार आला पाहिजे. नाश्ता डबल, हा पण जोरात जय जयकार झाला पाहिजे, लाजायचं नाही. हा हे घे रे, सगळं घे, जय जयकार सगळीकडे दिसला पाहिजे, सगळ्या. हा जिल्ह्यानं बघितलं पाहिजे बघ आपल्या सगळ्या महाराष्ट्रानं. हा चला, हा बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, पवन सूत्र हनुमान के,
बजरंग बली के जय 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 श्री राम, जय 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 श्री राम, जय 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 श्री राम. क्या बात आहे. हात खाली घ्या माझ्या लेकीनं. बघा एकमेकीच्या चेहऱ्याकडे बघा कसं तेज आलं चेहऱ्यावर. आता एवढी वर्षे 150 टन फेरीन लावली थापलीसा, काय उपयोग झाला का? आणि तुम्ही पण कार्ट्यानं हळूच बहिणीची घेऊन लावलीसा. टुक्कार ते टुक्कारच राहिलं. हा पण आज नुसतं माझ्या राष्ट्राचं नाव मुखावल्या. कसं तेज आलं तुझ्या चेहऱ्यावर. हा आता सगळ्या या पोरींना पहिला आनंदाचा महामंत्र इथं बसलेल्या सगळ्या लेकीने आता टना टना उड्या मारत घराकडे जायचं. व्याख्यान संपलं की टना टना. रोज जाता पण कसं जातं का ते 50 किलोचं दप्तर त्या पाठीवर. पण त्यात त्या शिक्षकानं सांगितलेला होमवर्क आणि त्यात मैत्रिणींची चर्चा. इसका मुझे कुछ समझता नहीं, इसका गणित कुछ आता नहीं, उसका फॉर्मूला उसको समझता नहीं, वो मुख्याध्यापक आता है बीच में, वो मॅडम तो क्या करती क्या काय काय करता ग कार्ट्यानं. आणि त्यात आणि ह्या मोठ्या पोरींच्याकडे हातात मोबाईल. अजून कसा त्याचा मेसेज आला नाही, मी तर त्याला कालच पाठवला, त्याचं माझ्यावरचं प्रेम कमी झालं, काल त्याला गॅस्ट्रो झाला, मेलं ती है कार्टे. पण आज त्याचा घराकडे जायचं नाही. आज सगळ्या पोरीने टना टना उड्या मारत घराकडे जायचं. घरी गेल्यानंतर मम्मी पुढे आले, मम्मीकडे बघायचं नाच करायचा. मम्मी आय लव्ह यू मग करायचा. मम्मीच्या गालाचा मुका घेऊन टाकायचा. पप्पा पुढे आला धरायचा पप्प्याला पपड्या मग 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 करायचा. आई बापानं पहिला फोन शाळेत केला पाहिजे, महिन्यात ना असलं काहीतरी घेत जावा. आमचं कार्टा लय आनंदात घराकडे आलंय. आणि तुम्ही सगळ्या बसलेल्या माता का तुम्ही पण आज टना टना उड्या मारत घराकडे जायचा. एकदम टना टना उड्या मारत रोय. आणि घरी गेल्यानंतर सासू पुढं आले कसं करता खरं सांगा. सासूकडे बघून कसं करता. हा बेडकासारखं ना कसं फुगवता, नागिनीसारखं तिला फुसफुस 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 करता. नवऱ्याकडे बघून बोट मोडता, म्हातारीला माझ्या भोकंडी आणून ठेवल्या, तिकडं धाकट्याकडे पाठव, तिकडं गावाकडे पाठव, तुझं बघू शाळेचं बघू पोरांचं बघू, काय काय करता का मातानं. आज तसं करायचं नाही. आज घराकडे जायचं. सासू पुढं आले, सासूकडे पाहिजे असं करायचं. आत्या मग करायचा. म्हातारीच्या गालाचा मुका घ्यायचा. म्हातारी दाने बाबा हस्त्याला पण घे, सगळं माझंच घेऊ नको, हस्त्याला घे. हा हा हे बघ म्हातारी दान करून खाली पडली पाहिजे. हा म्हातारी खाली पडली तिला सोडायची नाही, लई दिवसाने सापडलेली आहे. बसायचं म्हातारी जवळ आणि दुसऱ्या गालाचा ट्रिपल मुका घ्यायचा. आत्या मग 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 करायचं. म्हातारी गडा 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 लोळली पाहिजे. आणि तुझ्या नवऱ्याला फोन केला पाहिजे, बाबा लवकर घराकडे ये, लवकर घराकडे ये. तुझी बायको कुठे तर शाळेत गेली, ती काहीतरी ऐकून आल्या, माझा एक गाल सगळा मुक घेऊन घेऊन सुजवलेला आहे, दुसऱ्या गालाला तिची सगळी लिपस्टिक लागलेली आहे, लवकर ये रे बाबा. नवरा आला राहिला, नवऱ्याकडे पाहिजे नाच करायचं. यस माय डार्लिंग आय लव्ह यू मा करायचा. नवऱ्यानं तर ट्रिपल कोलांटी उडी मारली पाहिजे, दान करून खाली नवरा पडला पाहिजे आणि शाळेला फोन केला पाहिजे. पाहिजे तर पालकांच्यातनं वर्गणी काढू, पण महिन्यातनं एकदा वसंतरावांना बोलवायचं. एवढ्या आनंदात मातानं तुम्ही आज घराकडे जायचं. आणि तुम्हाला खरं सांगू का, ऐक या ब्रह्मांडातला सगळ्यात आनंदी माणूस श्री स्वामी समर्थ ऐक वसंत हंकारे. लक्षात घ्या, तुमच्या आशीर्वादानं 20-20 हजार प्रेक्षक माझ्या समोर असतो. 20-20 हजार. झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही, एवढी वाचासिद्धी छत्रपतींच्या आणि मातानं तुमच्या आशीर्वादाने या वसंताच्या जिभेवरती आली. अखंड राष्ट्रावर चला आता माणूस घडवूया. ऐक अभियान घेऊन मी फिरत आहे. पण इयत्ता 1ली ते 4थीची कार्टी आहे. पोरानं खाली बसा रे, इकडे इकडे बघायचं नाही, खाली बस. हा इयत्ता 1ली ते 4थीची कार्टी जर माझ्या समोर आली तर माझा हातपाय लटलटायला लागतात, कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही. अनेकांची व्याख्यानं या कार्ट्याने पाडली, शिक्षकांच्या तोंडाला तर फेस आणला या कार्ट्याने. घड्याळ लावूनच बसतंय ते शिक्षक, कार्ट घरला कधी जातंय आणि घरात ते जी आई वाट बघत बसत्या, बस कधी त्यानं कधी एकदाच कार्ट्याला या खुरड्यात मीठ टाकत्या. मे महिना त्या आईला नको वाटतो, 24 तास तिच्या बोकांडी कार्ट. मागच्या महिन्यामध्ये खाली पश्चिम महाराष्ट्रात रत्नागिरीला आपला कार्यक्रम होता. मस्त असा अंगठ्या बिंगट्या घालून नटून थटून आपण असं बसलेलो होतो. आणि एक मॅडम अशी पर्स लावून डुलत 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 माझ्या जवळ आली. मला म्हणाली, सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. म्हणलं माते भगिनी काय तुझ्यावर अन्याय केला ग? तर ती माता मला म्हणते, सर तुम्ही सगळ्या शाळेला परवानगी दिली, तुम्ही सगळ्या कॉलेजला परवानगी दिली, तुम्ही माझ्या युनिटला परवानगी दिली नाही. म्हणलं माते भगिनी कोणतं ग तुझं युनिट? तर ती माता मला म्हणते, सर लहान गट मोठा गट इयत्ता 1ली ते 4थीचा माझा
युनिट आणि मी त्याची मुख्याध्यापिका. लहान गट म्हणल्यावर माझं काळीच सर्र झालं. म्हणलं माते जरा जवळ ये, पाहिजे तर आजचं मानधन तुला घे, पण एक बस घेऊन ये, त्या बसमध्ये सगळी कार्टी घाल, तू पण त्याच्यामध्ये बस आणि खाली गोव्याला पिकनिकला निघून जा. पण ही कार्टी घेऊन माझ्या समोर बसायचं नाही. मॅडम लय हुशार होत्या. मॅडम म्हणल्या सर तुमच्या पुढं बसवत नाही, मागं बसवली तर चालतील का? मागं म्हणलं मी पण जरा विचार केला. म्हणलं ठीक आहे माझ्या मागं बसाव, पण माझ्यापासून चांगली 100-200 फूट लांब कार्टी बसवायची आणि हातामध्ये 2 काट्या घेऊन 2 शिक्षक तिथं बसवायचं. जर का कार्ट्याने दंगा केला मेला मेला मेला. मॅडम हरणासारख्या पळत गेल्या. मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येतील, पण चांगली 100-200ची हनुमान गँगच घेऊन आल्या. कार्टी पण एवढी नालाय, कोण चड्डी झाडतंय, कोण माती उधळतंय, कोण कोणाला दगड मारतंय, कोण कोणाचा पाय ओढतंय. एक तर कार्ट माझ्या जवळ आलं आणि मला करून गेलं. म्हणलं मेलो वसंतराव, संपलं तुमचं जगविख्यात व्याख्यान. मग माझ्या लेखीनं आज घरी गेल्यानंतर सोशल मीडियाला फक्त वसंत अंकारे नाव टाकायचं. शेकडो नाही हजारो व्हिडिओ थैथै नाचत येतात. असाच खुर्चीवरती उभा असतो आणि लेकरांच्या छाताडावर तांडव करत आई बाप राष्ट्रधर्म आणि महामानव मी पेरत असतो. लाकडाची मोठी खुर्ची होती, खुर्चीवरती मी उभा होतो. पोरा खुर्चीवरती मी उभा होतो. व्याख्यान एवढं रंगलं होतं, प्रत्येक जण माझ्या व्याख्यानामध्ये गुंग झालेला होता. आणि पाठीमागं बसलेलं एक लहान गटाचं कार्ट कधी रांगत रांगत येऊन खुर्चीच्या खाली बसलं होतं, कुणालाच माहिती नव्हतं. आणि जसं व्याख्यान रंगात आलं, कार्ट्यानं मुंडकं बाहेर काढलं आणि खालनं मला म्हणतंय साहेब मागनं पॅन्ट फाटल्या तुमची. पॅन्ट फाटल्या म्हणल्यावर पहिला मी खाली उडी टाकली, कारण मागून 2 कॅमेरे सुरू होतं ह्याच्यासारखं. सगळ्या रत्नागिरीला ते लाईव्ह करत होतं. म्हणलं वसंतराव फाटलेला नकाशा आता रत्नागिरीच्या घराघरामध्ये पोहोचला. म्हणून हळूच माग हात लावला, बघतोय तर सगळं काही व्यवस्थित होतं. मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळं केलं आणि कार्ट्याला म्हणलं नालाय का कुठं फाटल्या, तर खालनं कार्ट मला म्हणतंय कसं फसवलं, थोबाड फोडीन म्हणलं तुझी. एकदा तर पुण्याला पिंपरी चिंचवडला एक माता माझ्या शेजारी बसली होती. तिच्या मांडीवर एक 4 वर्षाचं गोरगोमट कार्ट बसलं होतं. कार्ट दिसायला एवढं सुंदर होतं, पण लय नालायक आणि आगाव होतं. कार्ट माझ्याकडे बघायचं, गालात फुस करून हसायचं आणि आपल्या मम्मीला म्हणायचं मम्मी ते खुर्चीवर उभं राहिलेलं माणूस आपल्या बॉब सारखं दिसतंय. बॉब इंग्लिश शब्द ऐकल्यावर मला लय भारी वाटलं. म्हणलं वा वा, या लेकराला आपल्यामध्ये बॉब्स दिसतो, याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून आपल्याला बॉब्स म्हणताय. आहा, मी पण जरा कौतुकानं कार्ट्याकडे बघितलं. म्हणलं काय रे माझ्या लेकरा म्हणायचा अवकाश. कार्ट खालनच बोंबाललं, ए बॉब जरा इकडे ये. तसं त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. जसं आईनं तोंड दाबून धरलं मी उठलं. म्हणलं का ग माते, एवढा सुंदर माझा भाचा मला बॉब्स म्हणतो, याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणी तर तुझ्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून मला बॉब्स म्हणताय तर म्हणू दे की. तर ती माता मला म्हणाली दादे हा गप्प खाली बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. 2 तास परत त्या कार्ट्याकडे मी काय बघितलं नाही. हे माझ्या पोरानं, हे माझ्या लेकीनं, हे माझ्या मातानो पितानो, माझ्या गुरुवर्यानं, हा होता थोडासा विनोद, हे होतं थोडंसं मनोरंजन, हे होतं थोडंसं तुझ्या मनाचं मनोरंजन, हा होता थोडासा आनंद. पण आज हे मनोरंजन करायला मी तुझ्या समोर उभा आहे का? नाही बघ माझ्या लेकरा, महाराष्ट्र नाही अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो बघ. महाराष्ट्र नाही अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, आणि या ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात देवळातला देव मेला, देवळातला देव मेला अंतरीचा जागवारे. ज्या देवळामध्ये आम्ही जातो त्या देवळातला देव मेला, मग अंतरीचा जागवारे. कोणता अंतरीचा देव याचा शोध घेत असताना, कोणता अंतरीचा देव याचा शोध घेत असताना त्याच ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात या कोळ्या कळ्यान माझे लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकसती प्रकटे समाजे. शेकडो महापुरुष, या शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. कुठं जन्म घेतलेला आहे? या कोळ्या कळ्या. कोणत्या कोळ्या कळ्या? या महाराष्ट्राच्या या शाळेच्या कॉलेजच्या भिंतीमध्ये शिकत असलेल्या या कोळ्या कळ्या. हे मातानं, तुझ्या पोटाला आलेलं तुझं लेकरू, 4 वर्षाचं तुझं लेकरू तुझ्या मांडीवरती वाढत आहे बघ, तुझ्या संस्कारामध्ये घडत आहे बघ. त्या लेकरामध्ये जन्म घेतला या महामानवांनी, पण आमची नजर चुकली, आमचा दृष्टिकोन चुकला, आमच्यामधला माणूस कुठेतरी हरवत चालला. म्हणून आज तुझ्या समोर मी उभा आहे बघ. म्हणून आज तुझ्या समोर मी उभा आहे. पोरा लक्षात घे, आमच्यामधला माणूस कुठेतरी हरवत चालला. वसंत अंकारे आला आणि फक्त आम्हाला हसवून गेला, असं होता कामा नये. वसंत अंकारे आला आणि
आमचं मनोरंजन करून घ्यायला असं होतं का म्हणे. आज आलोय तर बाप नावाचं वादळ तुझ्या काळजामध्ये पेरून जाणार बघ. आई नावाच्या मायेचा महासागर तुझ्या अंतरंगामध्ये पेरून जाणार. आणि म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. एक काम करायचं माझ्या लेकरानं, आज पळत पळत घरी जायचं बघ. एक काम करायचं, आज पळत पळत घरी जायचा, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा, जो प्रश्न आम्ही आमच्या आईला कधीच विचारला नाही. आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आम्ही वकील झालो, आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला, पण ज्या आईबापानं आम्हाला जन्म दिला तो आईबाप मात्र कुठेतरी वेदनेमध्ये सडू लागला. म्हणून माझ्या लेकीनं आज पळत पळत घरी जायचा बाग, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बाग आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा आहे, आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आई. आई गा 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग आई, तुला किती वेदना होत होत्या. हे पुराण पळत पळत आज घरी जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची, त्या आईला हा प्रश्न विचारायचा. आणि ज्या क्षणाला हा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला विचाराल टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ. हंबरडा फोडल ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडल ती माऊली. कारण पोरानो 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला या उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय पुरी. या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय. हे ती हंबरडा फोडत असते, ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते आणि समोर उभ्या असलेल्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब, माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे. हे पुरानो ही आई तुम्हाला कळाली का? नाही कळाली. याच आईला आम्ही म्हणतो तुला काय कळतं ग? 4 बुक काय जास्त आईपेक्षा शिकलो आणि 2 शब्द इंग्लिशचे काय बोलायला लागलो. याच आईला आम्ही म्हणतो तुला काय कळतं ग? याच आईला आम्ही म्हणतो उपकार केलेस का आमच्यावरती? पोरानो सगळं काही या माऊलीला कळतं बघ. सगळं काही या माऊलीला कळतं बघ. 103 ताप, 103 ताप या माऊलीच्या अंगामध्ये असतो बघ. 103 ताप या माऊलीच्या अंगामध्ये असतो. तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. कारण आज जर माझ्या लेकराला मी डबा नाही करून दिला तर माझं लेकरू दिवसभर दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसल. आज जर माझ्या लेकराला मी डबा नाही करून दिला तर माझं लेकरू दिवसभर उपाशी राहील. पुरानो ही आई तुम्हाला कळाली का? नाही कळाली. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे जगातला सगळ्यात मोठा शिक्षण पोरानं. पोरानं तुम्ही का बोलताय रे? का बोलताय मला सांगा तुम्ही, नाहीतर उठून जा, नाहीतर मी कार्यक्रम बंद करतो बघ. पोरांना हे संस्कार अगोदर लावा. 1 तास पोरं बसू शकत नाहीत तुमची पोरं, एवढी कमजोर करायला लागलाय तुम्ही. उद्या हे वसंताकारीचे शब्द तुमच्या काळजात सुईसारखे घुसणार आहेत बघा. का ग तू तिचे पोरे तुला नीट बसता येत नाही का? तिची बेणी घालायला लागलेस तो. हे शिकवा अगोदर. पोरं नापास झाली तर चालतील, मार्क्स कमी पडले तर चालतील, पोरांना शरीर आहे आणि मन आहे त्याचा विचार तुम्ही करना झालाय. उदाहरण आहे ते, सावधान इशारा देतोय मी. आणि त्या जेवण करताय तिकडं कोणी बोलायचं नाही रे, तिथं आवाज येता कामा नाही. याही तुम्हाला कळाली का? नाही कळाली पोरानं. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बाग. जगातला सगळ्यात मोठा शिक्षण आज तुझ्या काळजावरती पेरून जातो. जगातला सगळ्यात मोठा शिक्षण. दिस इज द बिगेस्ट एज्युकेशन इन दिस वर्ल्ड. व्हॉट एव्हर आय एम गोइंग टू टेल यू जस्ट लिसन. बाळा, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण ज्या क्षणाला पोरानं तुमचा जन्म झाला, ज्या क्षणाला पोरानं तुमचा जन्म झाला त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुका कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा. त्या माऊलीचं नाव आई आहे. आनंदानं तुझ्याजवळ जर कोण उड्या मारत आला असेल, आनंदानं तुझ्याजवळ जर कोण उड्या मारत आला असेल, या दोन्ही तळहातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंद
आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरानो. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हा बाप आम्हाला कळना, ही आई आम्हाला कळना, हे राष्ट्र हा धर्म आणि हे महामानव आम्हाला कळना. म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे पोरीनो. हे पोरी, तू तुझी ओळख विसरलीस बाग. हे राष्ट्रातल्या प्रत्येक लेकीला मी सांगतोय, हे बाग, या राष्ट्रानं अनेक डॉक्टर, इंजिनियर, वकील दिले, वैज्ञानिक दिले, खूप मोठी मोठी पदं दिली, पण पोरानो तुमच्यातला माणूस आणि माणुसकी कुठे तर हरवत चालली. हे बाग, कारण तू तुझी ओळख विसरलीस बघ पोरी. या 8वी 9वी 10वीच्या पोरी, या 7वी 8वीच्या पोरी, तुम्ही तुमची ओळख विसरला. आई बापानं दिलेली तुला तुझी ओळख विसरलीस बाग. म्हणून एखादा हरामखोर कुत्रा तुमच्या आयुष्यामध्ये येऊ लागला, नीट ऐकायचं मी काय सांगतोय. एखादा हरामखोर कुत्रा या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या आयुष्यामध्ये येऊ लागला, तुमच्या शरीराचा उपभोग घेऊ लागला, तुमच्या शरीराचे तुकडे तुकडे करू लागला. 4 वर्षाच्या लेकीच्या डोक्यामध्ये तो दगड घालू लागला. 3 वर्षाच्या लेकीवर तो अत्याचार करू लागला. 13-14 वर्षाच्या लेकीवर रात्रभर तुटून पडू लागला. कारण पोरीना तुम्ही मार्कांचे ढीग रचले, पण तुम्हाला दिलेली या महामानवानी, या राष्ट्रानं ओळख मात्र तुम्ही विसरू लागला. ती ओळख आज घरी घेऊन जायचं आहे बघ. 2 मार्क्स कमी पडले तर चालतील, तू नापास झालीस तरी चालेल, पण तुझी ओळख तू विसरता कामा नये. हे बघ, तुला तुझी ओळख तयार करून देतो बघ. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती. पुण्याच्या रस्त्यावर एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती. पिशवीमध्ये एक लुगडं होता, अंगावरती एक लुगडं होता, एवढीच तिची संपत्ती होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता, दगडांचा मारा करत होता. सगळं काही ती माऊली सहन करत होती. सगळं काही ती माऊली सहन करत होती. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या, त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. सगळं काही ती माऊली सहन करत होती. एका पडक्या वाड्यामध्ये जात होते, अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होती आणि पिशवीतला लुगडा अंगावरती चढवत समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. हे पोरी, ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बघ पोरी. ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बाग. तू एवढी स्वस्त नाहीस का कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावा, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा. आणि पुरी, त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे. काल जिथं कार्यक्रम केला, काल रात्रीचा कार्यक्रम, पोलीस बांधव माझ्या गळामध्ये पडले. सर 8 महिन्यामध्ये 23 लेके, छत्रपती शिवाजीराजांना जन्म देणारी ती आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस पोरी. लक्षात घे, ही तुझी खरी ओळख आहे, ही तुझी खरी ओळख आहे. आलाच कुठला असला हरामखोर कुत्रा तर त्याच्या नरड्यावर पाय देण्याची ताकद आणि धमक तुझ्या अंतरंगामध्ये आहे. पण या सोशल मीडियाच्या माध्यमातून तू सगळं काही विसरू लागलीस. पोरा, राष्ट्राची पोरं मला म्हणतात, सर तुम्ही आम्हाला हरामखोर म्हणता, तुम्ही आम्हाला कुत्रा म्हणता. नाही रे पोरा, उद्याचं भविष्य म्हणजे तू आहेस, राष्ट्राची ताकद म्हणजे तू आहेस, या राष्ट्राचा वाघ म्हणजे तू आहेस. पण 3 वर्षाच्या लेकीवर जो हात घालतो तो नराधम आहे, तो कुत्रा आहे, तो हरामखोर आहे पोरा. लक्षात घे, तुझ्या 3 वर्षाच्या बहिणीवर जो हात टाकतो तो गिधड आहे, गिधाड. पोरानो, आणि म्हणून तुला सांगतोय बघ माझ्या लेकरा, बापाच्या उंची एवढे आपले उंची झाले, शिकवा पोरांना, हे शिकवा. बापाच्या उंची एवढे आपले उंची झाले आणि बापाचा चप्पल आपल्याला बसायला लागला म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही पोरा. बाप सांगतो पोरग माझ्या उंची एवढं झालं, बाप सांगतो पोरग माझ्या खांद्याला खांदा लावतं. आणि तेच पोरग ज्या वेळेला व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकतं, त्या बाप, पोरा तू का रे त्याच्या कानामध्ये का टोचवायला लागलाय? तुझ्या कानाखाली आवाज काढी ना, कानाखाली आवाज काढीन बाग. ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये शड्डू ठोकला पोरा. बाप सांगतो पोरग माझ्या उंची एवढं झालं
बाप सांगतो पोरग माझ्या खांद्याला खांदा लावतं, तेच पोरग ज्या वेळेला व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकतं, तेच पोरग सोशल मीडियावरती जेव्हा रमी खेळतं, तेच पोरग फेसबुक इंस्टा हे याच्या विळख्यामध्ये अडकतं, त्या बापानं जगायचं कसं? फक्त मोबाईल नाही दिला म्हणून आमची लेकरं आत्महत्या करू लागली, एवढी शंड आणि नामर्द पिढी या राष्ट्रामध्ये घडू लागली. हे पोरा ऐक, या राष्ट्राचा इतिहास एका मिनिटात तुझ्या काळजावरती पेरतो. हे ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये शड्डू ठोकला. ही माती माझ्या संभाजीराजांची पोरानो, ही माती माझ्या संभाजीराजांची. हे वयवर्ष 32 आहे संभाजीराजांचा. संभाजीराजांना कायदा झालेला आहे 39 दिवस. संभाजीराजांच्या शरीराचा हाल झालेला आहे. असंख्य जखमा संभाजीराजांच्या शरीरावरती आहेत. प्रत्येक जखमेतून काळं रक्त टाप 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 खाली गळत आहे. आणि मृत्यूच्या दारामध्ये संभाजीराजांच्या चेहऱ्यावरचं तेज मात्र यत्किंचितही कमी झालेलं नाही. आणि संभाजीराजांना औरंगजेब मृत्यूच्या दारात म्हणतो, सांबा हम तुम्हारी जान बख्श देंगे सांबा. हे त्या मृत्यूला सुद्धा घाम सुटलेला आहे. अमोशेची ती रात्र थरथर कापत आहे, पण संभाजीराजे मात्र हा निर्भेडपणे मृत्यूच्या दारात उभे आहेत. आणि त्या मृत्यूच्या दारामध्ये औरंगजेब संभाजीराजांना म्हणतो, सांबा हम तुम्हारी जान बख्श देंगे सांबा. हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य, वो हमारे चरणों में रख, हम तुम्हारी जान बख्श देंगे. त्यावेळेला मृत्यूच्या दारात माझे संभाजीराजे औरंगजेबास उत्तर देतात, या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि झुकणार नाही. कारण मला माझा बाप कळालेला आहे, मला माझं स्वराज्य कळालेलं आहे. हे पोरानो, तुम्हाला तुमचा बाप कळाला का? पडद्यावरचा कुठला तर नायक येतो, बेगडी नायक, तुला म्हणतो विमल खा, तुला म्हणतो गुटखा खा, तुला म्हणतो 3 पत्ती रमी खेलो, दारूचा ग्लास कसा पकडायचा त्यांनी तुम्हाला शिकवलं, खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये कसं लेकीना फसवायचं त्यांनी तुम्हाला शिकवलं, आई बाबाच्या तोंडावर कसं थुंकायचं आणि घर सोडून निघून जायचं त्यांनी तुम्हाला शिकवलं. आणि ते तुमचा आदर्श झाले. आणि घरातला आई बाप आणि शाळेतला शिक्षक मात्र तुमचा दुश्मन होऊ लागला. हे म्हणून या राष्ट्राच्या मातीत फिरत आहे बघ, रात्रांनी दिवस फिरत आहे बघ. आणि म्हणून तुला सांगतोय पोरा, हे घरातला बाप कळायला पाहिजे. हे बघ, आईला पहिला प्रश्न विचारला ना रे, आईला पहिला प्रश्न विचारला ना, आई तुला किती वेदना होत त्या, फक्त आता त्या आईला दुसरा प्रश्न विचारायचा. जास्त वेळ घेत नाही बघ, घड्याळाची फक्त 20 मिनिटं. आणि त्या माऊलीला दुसरा प्रश्न का विचारायचा? कारण या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप, या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे या राष्ट्राचा अध्यात्म, या प्रश्नाच्या तळाला तुझ्या आयुष्याचा संघर्ष लपलेला आहे. 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षदा पडल्या पुरी, 25 वर्षापूर्वी तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापाबरोबर झालं. आणि ज्या क्षणाला तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापाबरोबर झालं, त्या क्षणाला कशाचाही विचार न करता एका क्षणात तिनं तिच्या आईला सोडून दिलं, एका क्षणात तिनं तिच्या बापाला सोडून दिलं, एका क्षणात तिनं सगळं घरदार सोडून दिलं. आणि कशाचाही विचार न करता ती माऊली तुझ्या बापाचा हात धरून तिच्या सासरी आली. आणि सासरी आल्यानंतर एखादच वर्ष त्या माऊलीनं फक्त स्वतःच्या सुखासाठी काढलं. हे पोरानो, एखादच वर्ष त्या माऊलीनं फक्त स्वतःच्या सुखासाठी काढलं. आणि ज्या वेळेला पोरानो तुमचा जन्म झाला, त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली. आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे पोरानो, त्या माऊलीचं नाव आई आहे. हे आज पळत पळत घरी जायचं बाग, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बाग. आणि त्या आईला आता बाईला प्रश्न विचारायचा, आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई गा, 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस, तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. या आई, माझं वय 1 वर्षाचं होतं बघ, मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत, मला सुद्धा घेऊन जात होतीस माझ्या आजोळी, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस. का ग आई, का? तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझ्या बापाची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझ्या भावाची आठवण नाही का ग येत? तुला तुझा भाऊ आता तुझ्याच घरी नाही का ग बोलवत? हे पोरानो, हे बघ, एवढा प्रश्न बघता तुम्ही तुमच्या आईला विचारा.
टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ. हंबरडा फोडल ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडल बघ ती माऊली. कारण पुरानो ऐक रे माझ्या लेकरा, तुझ्या गळ्यामध्ये पडल बघ ती माऊली. तिच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ. तिच्या डोळ्यासमोर तिची बिचारी गरीब आई येईल बघ. अक्का अक्का करत तिच्या माग पुढं पळणार ते लहान लेकरो, तिचा भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. स्वतः उपाशी राहणारा पण त्याच हातानं तिला घास भरवणारा, तो उपाशी फटक्या कपड्यावरचा बाप तिला डोळ्यासमोर दिसल बघ. अंगावरती एकच लुगडाय, 50 ठिकाणी फाटलेला आहे, 40 ठिकाणी शिवलेला आहे, तरी सुद्धा तिच्या अंगावर नवीन कपडा चढवणारी ती माऊली तिला डोळ्यासमोर दिसल बघ. तुझी आई हंबरडा फोडल, तुझ्या गळ्यामध्ये पडल आणि तुला म्हणाल खराय पोरी खराय. पोरी खराय, 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होती बघ. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. पोरी तुझं वय 1 वर्षाचं होतं, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत, तुला सुद्धा घेऊन जात होती तुझ्या आजोळी, तुझ्या आजीला आजोबांना भेटवण्यासाठी. पण बोरे आता 25 वर्ष उलटून गेली आणि आता वर्षातून काय ग, 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ. त्याला कारण आहे बघ पोरी. 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षता पडल्या बघ, तुझ्या बापाचा हात धरण मी माझ्या सासरी आली बघ. आणि सासरी आल्यानंतर एखादाच महिना मी कसा तर काढला आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली. अहो ऐकलं का अहो ऐकलं का, मला माझ्या आईची आठवण येते हो. अहो ऐकलं का, मला माझ्या बापाची आठवण येते हो. आई बापाला सोडून असं कधी मी राहिले नाही हो. अहो आई बाप डोळ्यासमोर दिसत होता, आई बापाची किंमत मला नाही कळाली. नको तसं आईला मी बोलत होती, बापाबरोबर 2-2 दिवस मी बोलत सुद्धा नव्हती. अहो लहानपणी माझी आई मला म्हणायची, अगं माझ्या पोटात गोळा येतो की ग. आई बापाची आठवण आली की माझ्या पोटात गोळा येतो. मी माझ्या आईला हसायची, आई तुझ्या पोटात गोळा का ग येतो, कळालं हो मला आता. सकाळी उठल्या माझा आई बाप माझ्या डोळ्यासमोर दिसत नाही, मला माझ्या पोटामध्ये गोळा येतो का, मला कळालं. जाऊ का हो, आयुष्य सगळं इथंच काढायचं आहे मला तुमच्यासोबत, पण जाऊ का, एकदा आईला भेटून येऊ का, एकदा बापाला भेटून येऊ का, एकदा माझ्या लहान लेकराला कडकडून मिठी मारून येऊ का. पोरी माझ्या डोळ्यातल्या अश्रुराने माझा हंबरडा बावड. तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता, एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता. पोरी एसटी पुरतच ग, कारण तुझ्या बापाचा हाताचा हा बंगला आणि ही गाडी बघू नको. त्यावेळेला एका जुन्या पत्र्याच्या घरामध्ये आम्ही राहत होतो बाग. तुझा बाप मला हातावरती पैसा ठेवत म्हणत होता, जा पण लक्षात ठेव, पहिल्यांदा चाललेस म्हणून पाठवतोय बघ. सारखं तुला आता जाता येणार नाही बघ. आणि जर सारखं जायचं असाल तर कायमच तिकडं निघून जायचं, परत इकडे यायचं नाही बघ. एकीकडं माझा आई बाप होता, एकीकडं माझं सासर होतं, मध्येच माझी घुसमट होत होती. काय करावं मला कळत नव्हतं बघ, काही करावं मला कळत नव्हतं. तुझ्या बापाकडून एसटीवरचा पैसा मी घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते, एसटी मध्ये मी बसत होते, एसटी माझ्या माहेरी येत होते, एसटीतून खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईला कधी एकदाची मी कडकडून मिठी मारते. कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आणि बापाच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते. कधी एकदाचा ते पोरगा अक्का करत माझ्या समोर येतं, त्याच्या गालावरून हात फिरवत 10 रुपयांची नोट कधी एकदाची मी त्याच्या हातावरती ठेवते. पुरी तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होते बघ, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते, एसटी मध्ये मी बसत होते, एसटी माझ्या माहेरी येत होते, एसटीतून खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते बघ. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं पोरी, माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं पोरी. घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं पोरी. आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पोरी. सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांब
लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण पुरी माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ. माझं बालपण अगदी तसाच गेला होता. तिने सांजाला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती, अंगणामध्ये बापाचं चप्पल मी बघत होते. अंगणातूनच मी घरामध्ये शिरत होती. आबा 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 उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय. आबा 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 उद्या मला हे पाहिजे. आबा आबा उद्या मला ते पाहिजे. आबा माझ्या शाळेची फी आणि माझ्या सहलीची फी भरायला या किंवा शाळेत. माझ्या सगळ्या मैत्रिणी चाललेत, मलाही सहलीला जायचंय, मलाही सहलीला जायचंय. माझा बाप माझ्या गालावरून हात फिरवायचा. माझा बाप माझ्या गालावरून हात फिरवायचा. माझा बाप माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि मला म्हणायचा, कार्टे मेलोय का काय ग मी अजून? येतो की उद्या तुझ्या शाळेत, घेतो तुला काय हवं ते. माझ्या लेकरा, सकाळी शाळेला गेलंयस की रे? जाताना एवढा एवढा डबा घेऊन जातेस. माझ्या लेकराला भूक लागली असेल, माझ्या बाळाला भूक लागली असेल, अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. माझा उपाशी बाप, माझा नुकताच शेतातून आलेला बाप, माझा नुकताच एखाद्या कंपनीतून आलेला बाप स्वतःच्या हातानं मला घास भरवायचा आणि माझ्या मुखावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा, पुरी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पुरी, तोपर्यंत शिकून घे. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला, एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला, सगळं जग आपल्याला परका आणि पुरका असतं बघ पुरी. सगळं जग आपल्याला परका आणि पुरका असतं बघ. कोणी कोणाचं नसतं माझ्या लेकरा, कोणी कोणाचं नसतं. या लाखोच्या गर्दीत सगळी नाती आपल्या सोबत असतात पोरी, पण हक्काचा तो बापाचा खांदा निघून जातो, ज्या खांद्यावर आपलं डोकं टेकवावं आणि भडा 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 आपल्या वेदना सगळ्या बापाला सांगावे. कितीही मोठं झालं तरी त्या पदराच्या आड लपावं आणि हंबरडा फोडून लहान लेकरासारखं रडावं. तो आईचा पदर निघून जातो पुरी, तो आईचा पदर निघून जातो. ज्याला बाप नाही त्याला काही नाही बघ पुरी, त्याला काही नाही. ज्याला बाप नाही त्याला काही नाही बघ पोरी. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पुरी, तोपर्यंत शिकून घे. माझ्या बापानं मला शिकवलं. तुझ्या बापाकडून मी एसटी वरचा पैसा घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते, एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होते, एसटीतून खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं बोरी. घराच्या अगोदर घराच्या समोरचा त्या अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसला की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा आबा. अरे आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानामध्ये मला हळूच विचारायचा, पुरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पुरी? तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पुरी? आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या बापाला म्हणायची, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आले
आबा. तुमची आठवण आली म्हणून आले. रोज डोळ्यासमोर दिसत होता आबा. तुमची किंमत मला कळाली नाही हो आबा. आबा, तुमच्या या लेकीकडून काही चुका झाल्या असतील तर माफ करा आबा. पदरामध्ये घ्या मला आबा, पदरामध्ये घ्या. तुमची आठवण खूप येते आबा. हे मला मिठी मारत माझ्या डोळ्यातलं पाणी पुसत माझा बाप मला म्हणायचा, कार्टे रडवतीस की काही गे गप. हे आणि अंगणातूनच माझा बाप माझ्या आईला हाक द्यायचा, अगं ऐकलंस का ग, पोर आले की ग आपली, पोर आले की आपली. हे माझ्या बापाचे हाक माझ्या आईच्या कानावरती पडतात. जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये एक भाकरीचा तुकडा. माझी माऊली पळत पळत माझ्या जवळ यायची. तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायचे, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायचे, माझ्यावरून ओवाळायचे, तुकडा इकडे इकडे टाकून द्यायचे आणि मला म्हणायची, पोरी थोडं गाल पुढं कर की ग. हे आणि गाल पुढं केलं रे केलं की माझ्या दोन्ही गालाचा मुका घेत आपल्या आटीवट माझ्या गालावरून फिरवायचे आणि कडा 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 आपल्या कपाळावर मडत माझी आई मला म्हणायची, पोरी चल की ग घरात. ए पोरी, 25 वर्ष झाली की ग तुला या तळ हाताच्या फोडासारखं चपलंय. चल घरात. तुझ्या हातानं एखादा घास तुझ्या बापाला भरव पोरी. चल घरात. तू घर सोडलंस आणि तुझ्या बापानं अन्न सोडलं की ग पोरी. तुझ्या बापानं अन्न सोडलं की. या 25 वर्षात तुझ्यासाठी झुरणारा तुझा हा बाप मी कधी बघितलं नव्हता पोरी. चल घरात. 25 वर्ष आता उलटून गेली वाघ. 25 वर्ष आता उलटून गेली वाघ. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, हे पोरी 25 वर्ष आता उलटून गेली वाघ. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पुरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत बाहेर येत नाही पुरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पुरी. आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही, पुरी कशी आहेस का पुरी, पुरी कशी आहेस. अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही. आईच्या कानावर माझ्या बापाची हाक आता पडत नाही पोरी. जेवणाच्या ताटावरची माझी माय माऊली उठून आता पळत बाहेर येत नाही. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही. आणि माझ्या दोन्ही गालाचा मुका घेणारी ती माय माऊली मला आता त्या घरात दिसत नाही पुरी. मला आता त्या घरात दिसत नाही. 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीच माझ चर्र करत पुरी. काळीच माझ चर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असत. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट आणून माझ्या पगारातनं बापाच्या अंगावर घातला असता आणि एक फोटो बापा बरोबर काढला असता तर किती बरं झालं असत. बाप जिवंत असताना थोडस तेल या ओंजळीमध्ये घेऊन बापाच्या डोक्यावर घातलं असतं तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादी कडकडून मिठी मारली असती
तर किती बरं झालं असतं पुरी, किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं. एक घास चिवूचा, एक घास काऊचा, एक घास चिवूचा, एक घास काऊचा, असं म्हणत म्हणत अंगा खांद्यावरती खेळवत एक एक घास भरवत ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं त्या बापाच्या मुखात जिवंतपणी या हातानं एखादा घास भरवला असता तर किती बरं झालं असतं पुरी, किती बरं झालं असतं. लाखो रुपये आहेत बघ पोरी तुझ्या बापाकडे आता, लाखो रुपये. एका गावाला काय ग, पंचक्रोशीला पंचपक्वानाचं जेवण मी घालू शकते पुरी, पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार पुरी. कशी आहेस ग पुरी, पुरी कशी आहे. एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मुक नाही घेणार पुरी. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. जगण मरण एका श्वासाचं अंतर. पोरानो, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण माझ्या लेकरा, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज तुझ्या काळजावरती पेरतो आणि मी तर थांबतो माझ्या बाळा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, माझ्या बाळा, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला, भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्याला मिठीत घेत नसतो आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या गालाचं मुख घेत नसती. उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल, आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही ओतलेत आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही ओतलेत तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरा. म्हणून तुला सांगतोय, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव साला बाप आहे पोरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे, ज्या देवीचं नाव आई आहे. पण ही आई आम्हाला कळाली नाही, हा बाप आम्हाला कळाला नाही. अंगावरती ब्लेझर आणि पायात बूट काय आला आणि त्याच पायाखाली आई बापाला तुम्ही घेऊ लागला. नालायक हरामखोरानो. हे माझ्या पोरीनो, कधी बापाची टाच हातामध्ये घेतली का नालायक? कधी बापाची टाच हातामध्ये घेतलीस का पोरी? 100 भेगा पडल्यात तुझ्या बापाच्या टाचला, पण तुझ्या टाचवर एक भेग सुद्धा त्यानं येऊ दिली नाही बघ. कारण माझं लेकरू, माझं लेकरू. अगं हे पहाटेच्या थंडीमध्ये जेव्हा तू झोपलेली असतेस ना ग, पहाटेच्या थंडीमध्ये जेव्हा तू झोपलेली असतेस ना ग, पहाटेच्या थंडीमध्ये जेव्हा तू झोपलेली असतेस ना ग, हे तेव्हा त्याच पहाटेच्या थंडीत कुठल्या तर शेतामध्ये तुझा बाप पिकाला पाणी पाजत असतो बघ. चिखल तुडवत
तुडवत पाणी पाजत असतो आणि पाणी पाजताना तुझा चेहरा त्याच्या समोर येतो. माझं लेकर आता 11वीला जाणार आहे, 1,00,000 रुपये लागणार आहेत, माझं पोरगं आता अकॅडमीत घालायचं आहे, माझ्या पोराला एक गाडी घेऊन द्यायची आहे, माझ्या पोरगीला एक अर्ध्या तोळ्याची सोन्याची चेन करायची आहे, एक 50,000 रुपये मला लागणार आहेत. साला मी रात्रंदिवस जागणार, हे पीक चांगलं आणणार, मी पीक चांगलं आणणार, माझ्या लेकीला मी नटवणार, माझ्या लेकीला मी खूप खूप आनंदी करणार. नालायकानं हे. आणि याच बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकायला तयार झाला. आईला धमकी देतीस, आय वॉन्ट नाव अँड्रॉइड, आय डोंट वॉन्ट अँड्रॉइड मॉम, आय वॉन्ट ॲपल. इफ यू नॉट गिव्ह मी, I will not talk with you. If you will not give me, I will go anywhere. I don't want anything. I don't want to listen to you. I want Android. I want Apple means want, and within 2 days. Within 2 days you have to give me this iPhone. हे नालायकानं बापाला तुझी आई सांगते, अहो पोरगीला मोबाईल घेऊन द्या, नाहीतर काहीतरी करतो म्हणती, काहीतरी आत्महत्या करतो म्हणती, कुठं तर जातो म्हणती. भुकावलेला बाप तोंडातला घास तोंडातच गिळते ना हातातला घास ताटात टाकते, कारण तोंडातला घास काढायचा नसतो. भरलेल्या ताटावरून तुझा बाप उठतो बाग. कुठल्या तर मित्राकडे जातो, एक 20,000 रुपयांची गरज आहे, पुढच्या महिन्यात तुझं देतो, देशील का रे? पोरासाठी, पोरकीसाठी. तुमचा बाप झुकतो नालायकानो, आणि तोच मोबाईल तुमच्या हातामध्ये येतो, आणि रात्रीच्या 12-12 काही 1-1 वाजेपर्यंत मोबाईल काय बघता, त्या मोबाईलला पासवर्ड टाकता, त्या मोबाईलला कोड काय टाकता, जो मोबाईल आई बापाला हे उघडता येऊ नये. नको त्या फालतू लोकांशी चॅटिंग करता, त्या इन्स्टावर कोण कुणाचा कुठला हरामखोर माहिती सुद्धा नाही. मेसेज पाठवून ग त्या पोराला बोलवलं त्या घाटामध्ये, आणि कुऱ्हाडीनं त्याचं तुकडं केलं. नालायकानो, घरात समोर दिसणारा बाप तुला कळत नाही, समोर दिसणारी आई तुला कळत नाही, आणि कुठला कोण ज्याला आम्ही बघितलं नाही त्याला मेसेज पाठवण्यासाठी 1-1, 2-2 तास आम्ही वाया घालवले. एवढी शंड ना अमर्त पिढी. चला हा वसंत हंकारे टोचतो सगळ्यांना, हा वसंत हंकारे नालायक शिव्या घालतो. हातातला मोबाईल कामापुरता वापरते, शस्त्र आहे फेकून दे, आणि उरलेला वेळ जरा स्वतःला दे, शरीर घडाव, आणि त्यातून उरलेला वेळ फक्त आई बापाच्या सेवेसाठी लाव. जगातली सगळ्यात मोठी व्यक्ती तू नालायकानो. मोबाईल उघडता IPLच्या रना फक्त बघत बसायचं. यानं एवढ्या रना काढल्या रे, त्यानं तेवढ्या रना काढल्या रे, यानं एवढं करोड रुपये घेतलं रे, 12 वाजता मॅच जिंकली रे, लगेच फटाक्या घेतल्या रे, लगेच वाजवल्या रे, लगेच गुलाल उधळला रे, लगेच टाळ्या वाजवल्या रे. नालायका, त्यांच्या कुत्र्याजवळ सुद्धा तुला किंमत नाही. विमल गुटखा खा म्हणणारे आणि ते ऍड करणारे, जाहिरात करणारे, कुत्र्याजवळ किंमत नाही. रना मोजत बसला, आणि तुला जन्म दिल्यापासून तुला मोठं करेपर्यंत, तुला शिकवेपर्यंत साला तुझ्या बापानं या रस्त्यावरून किती रना काढल्या, याचा हिसाब ठेवला का रे पोरानो? कधी आज्याच्या गालावरून हात फिरवला का साला? कधी आजीला म्हणाला का, ए आजे? नालायक. मोबाईल हातात दिला की 4-4 तास एका ठिकाणी बसू शकता नालायक, पण आई बाप ऐकायचा तर चुळबुळ 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 चुळबुळ. जेवणाच्या तिथं जरा आवाज कमी, जरा हळूच, जेवणाच्या तिथं हळूच. शेवटची 5 मिनिटं. आई बापाला 2 प्रश्न विचारले, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे नाही भीडभाड, तुका म्हणे सान थोर. या वसंत हंकारेनं कोणाची भीडभाड ठेवली नाही साला, कारण या राष्ट्राची प्रत्येक लेख आमची आहे. काल पोलीस बांधव सांगत होते, काळीच तुटलं 13-14 वर्षाच्या पोरी त्या हरामखोरांना बळी पडल्या, आणि पोटामध्ये त्यांच्या बाळ वाढतं. 8 महिन्यामध्ये 23 लेके. शंड झालो काय आम्ही?
या तरण्या बांड पोरांच्या हातामध्ये व्यसनाचं कोलीत दिलं. ही व्यसन झाली, व्यसनाच्या विळख्यात अडकायला लागली आणि लेकींच्यावर हरामखोर हे कुत्रे तुटून पडू लागले. आज एक काम करायचं, इथून गेल्या गेल्या आईला आता कुठला प्रश्न विचारायचा नाही, बापाची वाट बघायची. कदाचित बाप शेतात गेला असेल, कामाला गेला असेल, कुठल्या तर कंपनीत गेला असेल, ऑफिसला गेला असेल, आज बापाची वाट बघायची. 7 वाजू देत, 8 वाजू देत, 9 वाजू देत, 10 वाजू देत, बापाची वाट बघायची. आणि ज्या क्षणाला बाप येईल, आला रा आला बाप, एकच काम करायचं. आला रा आला बाप, एकच काम करायचं. पळत पळत जायचं, पळत पळत जायचं आणि समोर उभे असलेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. आणि ते पाणी पुसत आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. बापाला सांगायचं, बाप्पा. त्या क्षणाला तुझा बाप तुला म्हणाल, काय झालं ग पोरी, काय झालं? असा हंबरडा तू कधीच फोडला नव्हतास, काय झालं? शाळेमध्ये तुला कोण काय बोललं का? कॉलेजमध्ये तुला कोण काय बोललं का? आई काय बोलली का? बाई काय बोलल्या का? काय झालं मला सांग. तुझा भाऊ तुला काय बोलला का? सांग. त्याची चमडीच लोळवतो नालायकाची. त्यावेळेला बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत बापाला कडकडून मिठी मारत आपल्या बापाला सांगायचं, बाप्पा मला कोणी काय नाही बोललं. पप्पा मला कोणी काय नाही बोललं. मला आई काय नाही बोलली, मला बाई काय नाही बोलल्या, मला कोणी काय नाही बोललं. पप्पा जेव्हा मी 1 वर्षाची होते ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता. पप्पा आई मला जर रागवली ना पप्पा, तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होती आणि तुमची वाट मी बघत होते. जसं तुम्ही येत होता ना पप्पा, पळत येऊन पप्पा तुम्हाला कडकडून मिठी मारत होते आणि आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होते. पप्पा आईनं मला मारलं पप्पा. तुम्ही मला उचलून घेत होता, अलगत हवेमध्ये फेकत होता. माझ्या बापाचे दोन्ही हात मला समर्थपणे खाली झेलण्यासाठी तयार आहेत. अगदी हसत अगदी राणीसारखे, परीसारखे मी तुमच्या हातामध्ये वाघिणीसारखे येत होते आणि आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होते. तुम्ही मला म्हणत होता, चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया, चल. पप्पा माझी समजूत काढण्यासाठी अंगणामध्ये तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता. तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा म्हणून मी अंगणभर तुम्हाला फिरवत होती पप्पा. पोत म्हणून तुमच्या पाठीवर मी बसत होती पप्पा. तुमच्या खांद्यावरून मी सगळीकडे फिरत होती पप्पा, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. पण पप्पा आता मी मोठी झाली पप्पा. आता मी मोठी झाली. आता तुम्ही मला बंधनामध्ये ठेवता पप्पा. इकडं का गेलीस, तिकडं का गेलीस, रात्रभर मोबाईल का बघत होतेस, त्या मैत्रिणीकडे कधी गेलीस, का गेलीस, हे केलंस ते केलंस. पप्पा तुम्ही आता मला आवडत नाही पप्पा. आय हेट यू पप्पा. मी तुमचा तिरस्कार करते पप्पा, मी तुमचा तिरस्कार करते. मला काही लागलं तर मी माझ्या आईला मागते पप्पा, पण तुमच्या समोर मी येत नाही पप्पा. पण पप्पा आज गेली होती पप्पा. आज आमच्या शाळेमध्ये एक बाप नावाचं वादळ ऐकून आली पप्पा आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारते पप्पा. माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारते. ए पोरांनो, पळत आज घरी जायचं आणि बापाला आपल्या कडकडून मिठी मारायची, कारण बापाची किंमत त्या पोराला विचार ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. बाग कधी तर एखाद्या जिल्ह्यातल्या एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जायचं माझ्या लेकरानं. 6-7 वर्षाचं पोरगा हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं. त्या पोराच्या कानात हळूच विचारायचा, तुझ्या बापाचं नाव काय र? हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून टाकत आणि ते पोरग म्हणत, मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. माझ्या आईनं कधी मला अंगा खांद्यावरती खेळवलं नाही. माझ्या बापानं कधी मला एखादा घास भरवला नाही. 2 दिवसाचा होतो, यांना सापडलो, इथंच मोठा झालो. रोज वाट बघतोय कोणीतरी येईल का माझ्या मुखावरून हात फिरवत, एखादा घास मला भरवत, कोणीतरी म्हणल का मीच तुझी आई आहे रे, मीच तुझा बाप. पोरांनो, बापाची किंमत त्या पोराला विचारा ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला. बघ, ज्या वेळेला तुमचा बाप तुम्हाला सणासुदी दिवशी एखाद्या कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो, त्यावेळेला ते 5 मजली कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमाग साला तुमचा बाप उभा आहे. बाप
ज्या कपड्याला हात घालाल तो कपडा तुमचा, ज्या वस्तूला हात घालाल ती वस्तू तुमची. एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातला, बाप लांबून म्हणतो दाद्या दिदी आवडलाय काय रे शर्ट, चल उचल पैशाचं मी बघतो. अरे घर सोडतानाच तुझी आई मला म्हणाले, अहो माझ्या अंगावरचे हे दागिने काय कामाचे, अहो माझ्या अंगावरचे हे दागिने काय कामाचे. आपली लेकरच आपला दागिना आहेत, आपली लेकरच आपला दागिना आहेत. शिकवा त्यांना, हे विका हे मोडा, आपल्या लेकरांना शिकवा. आपला पांग फेडणार ही पोरं हे पुरी हे. बाबाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला बघ. बिना बापाचा पोरगा आहे. तुमच्या अंगावरचे सगळी कपडे बघता वाग. तुम्ही सणासुदीला घालून मिरवत असता, माझ्या बापानं शर्ट घेतला, माझ्या बापानं पॅन्ट घेतली, माझ्या बापानं हे दिलं, माझ्या बापानं ते दिलं. आणि बिना बापाचा पोरगा कुठल्या तर झाडाखाली उभा असता, तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघता आणि त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो, साला माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढली असती. ते पोरगा पळत पळत घरी जातं, हे तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघतं आणि आपल्या आईच्या गळ्यामध्ये हंबरडा फोडून पडतं आणि आपल्या आईला म्हणतं, या आय ग या आय, माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आय, मला गाय मला गाय. हे त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसानं येणार आहेत, माझं पैसे घेते, तुला एखादा शर्ट कप रडू नको. पोराला माहित असतं 2 दिवसानं आपल्या आईचा पैसा येणार नाही आणि आईलाही माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरगा बापाच्या आठवणीत रडत असतं आणि ती माऊली आपल्या कुंकुवाच्या आठवणीत रडत असती. आणि ती माऊली आपल्या कुंकुवाच्या आठवणीत रडत असती. आणि ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, बाळा गप की रे गप रडू नको. अरे तुझ्यासाठी मी दुसऱ्याचा कुंकू सुद्धा मी लिहिला नाही की रे, तुझ्यासाठी दुसऱ्याचा संसार सुद्धा मी मांडला नाही की. अरे हे वासनानं भरलेल्या नजरा रोज माझ्या शरीरावरती पडतात की रे पोरा. प्रत्येकाला दादा मामा काका म्हणत मी तुला मोठं करते की नाही सांग. गप रडू नको, 2 दिवसानं येणार आहेत, माझा पैसा घेते, तुला एखादा शर्ट. त्यावेळेला ते लेकरू आपल्या आईच्या डोळ्यातला अश्रू पुसत आपल्या आईला म्हणतं, आय नको मला शर्ट, आय तू रडू नको आय, तुला जर काय झालं तर मी जायचं कुठं आय, तुला जर काय झालं तर मी जायचं कुठं आय. आय मी शिकणार, मी अभ्यास करणार आय, मी एवढा शिकणार. प्रत्येक सणाला नाही आय, प्रत्येक दिवसाला तुझ्या अंगावर मी नवीन कपडा चढवणार आय, एवढा शिकणार मी आय. पुराणो, दिस इज द बिगेस्ट एज्युकेशन इन दिस वर्ल्ड. येस, दिस इज द बिगेस्ट. ज्या लेकराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला, ज्या लेकराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला, ते लेकरू माणूस म्हणून घडलं आणि त्याच लेकरानं आपल्या आई बापाला जपलं. पोरांनो, तुम्हाला तुमच्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला का? दिस इज द होमवर्क. जस्ट गो अँड ट्राय टू अंडरस्टँड द टीयर्स ऑफ युअर फादर अँड युअर मदर. अगदी रांगड्या भाषेत, माझ्या गावच्या भाषेत बाप काय तेवढं सांगतो बघ एका सेकंदात, मी इथं थांबतो. इथं बाहेर मागं येऊन बसलेला हा बाप आहे ना पोरीनो, या बापाला बघू नका. शाळेची फी दिवाळीच्या अगोदर, मार्चच्या अगोदर तुझी भरायला येतो आणि सर एक्स्ट्रा क्लास लावा माझ्या लेकीला. मी पैसे देतो ना सर. माझ्या लेकीला सलीला घेऊन जा सर, माझ्या लेकराला सायकलिंग शिकवा सर, घोडेसारी शिकवा सर, भगवद्गीता शिकवा सर. म्हणणाऱ्या बापाला बघायचं नाही रे हरामखोरानो. बापाचं जर खरं रूप बघायचं असाल तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं, जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं आणि झोपलेल्या बापाला रात्रीच्या अंधारात 2 वाजता बघायचं. त्याच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेली असते, पण तुमच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. बाप.
हा बाप तेव्हा मरतो जेव्हा हत्तीसारखं पोरग व्यसनाच्या विळख्यात अडकतं. हा बाप तेव्हा मरतो जेव्हा पोराच्या खिशामध्ये मावा गांजा सापडती. हा बाप तेव्हा मरतो जेव्हा पोरग 8-8 तास फक्त मोबाईलच्या विळख्यामध्ये सोशल मीडियावरती अडकतं. बापाची खरी कुस्ती 2 मिनिटात सांगतो बाग. परत तुझी माझी भेट होईल ना होईल, परत तुझी माझी भेट होईल ना होईल पोरी. कधी कोणाचा श्वास कधी कुठं थांबल या नियतीनं नाही सांगितलं. म्हणून आत्ताचा क्षण फक्त जग. माझे दादा गेले बघ सोडून, अचानक गेले बघ. जसा माझा बाप गेला 40 वर्षापूर्वी साला अचानक. ऐक पोरी, तुझ्या बापाची कुस्ती तेव्हा सुरू होते जेव्हा तुझं लग्न ठरतं. सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद आहे. चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणपै मिळालं, चांगलं खानदान मिळालं, आनंदाला उधाण आलेलं आहे. पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप मात्र एकटा हंबरडा फोडून रडत आहे. कारण बापाला कळून चुकतं 20 वर्ष तळहाताच्या फोडासारखं जपलेलं माझं पाखरं काही दिवसात भर्र करून उडून निघून जाणार, भर्र करून उडून निघून जाणार. तुझ्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले तर तुझ्या आईला ते लई वरडतंय बघ. का रडतेस का? रडू नकोस. रोज रोज पोरगीचा चेहरा आता आपल्याला बघायला मिळणार नाही बघ. जेवढे दिवस आपल्या जवळ आहे तिला हसतच ठेवायची आणि तिला हसतच पाठवायची. पप्पा किती हो आमच्यासाठी मेहनत करता. म्हणून माझ्या गालावरून हात फिरवणारं माझं लेकरू आता मला या घरात दिसायचं नाही की ग. पप्पा पप्पा लवकर घरी या. पप्पा लवकर घरी या. आय वॉन्ट टू टेक टुडेज डिनर विथ यू पप्पा. आणि आय मेड फॉर यू मसाले राईस पप्पा. एक्स्ट्रा डे इट वॉज नॉट गुड बट टुडे इट्स एक्सलंट पप्पा. इट्स एक्सलंट. प्लीज कम पप्पा, प्लीज कम. इफ यू विल नॉट कम आय विल नॉट टेक माय डिनर टुडे. आज जर तुम्ही लवकर घरी नाही आला पप्पा तर आजचं जेवण मी घेणार नाही बघा पप्पा. मी उपाशी झोपेन बघा पप्पा. मला तुमच्या ताटात जेवायचं आहे पप्पा. आणि खरंच ग मी उशिरा आलो तर माझ्यासाठी उपाशी झोपणार माझं लेकरू आता मला या घरातल्या अंथरुणावरती दिसायचं नाही. पप्पा पप्पा हो तुमचं डोकं दाबून देऊ का हो? म्हणून माझ्या उशाला येऊन बसणार आणि हळूच माझ्या कानात पप्पा उद्या 100 रुपये देता का हो? मैत्रिणीचा वाढदिवस आहे पप्पा. पप्पा आईला सांगू नका पप्पा. आई मला लई ओरडते. बापाने तुझा लई लाड केला, बापाकडून तू लई पैसे घेतीस. आईला सांगणार असाल तर मला तुमचं पैसे पप्पा, नको मला तुमचं पैसे. म्हणून उगाच माझ्या समोरून रुसून फिरणार माझं पाखरू माझं लेकरू आता मला या घरात दिसायचं नाही की ग. कोणाला म्हणू हे बाळा, हे माझ्या शोन्या, अरे आपल्या दोघातल्या गोष्टी कधी मी तुझ्या आईला सांगितलेत का? आणि 100 रुपयानं काय होतंय? 500 रुपये घे, उरलेले पैसे तुझ्याकडेच ठेव. तुझी माझी भेट होते न होते. हे पुरी तुझ्या आईला तुझा बाप ओरडत असतो बघ पोरी. पण तुझ्या बापाला जर रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो पुरी. आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडतो पुरी. हंबरडा फोडून रडतो. तुझी आई म्हणते अहो डोळं काव लाल झालं तर तुझ्या आईला ते बिचारं गरीब म्हणतंय अगं साबण गेला ग डोळ्यात, साबण गेला. पोरी साबण नाही गेला. तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून कारटे आंघोळीच्या पाण्यामध्ये रडला बघ. 12:30चा तांदूळ आहे. नटून तटून तू उभे आहेस. वाजंत्री वाजवत आहेत, मंगलाष्टका संपलेल्या आहेत, आनंदाला उधाण आलेला आहे. प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला तुला लग्नाच्या भोवल्यावरती येत आहे. तू आशीर्वाद घेत आहेस, भेटवस्तू घेत आहेस, नवऱ्याची ओळख प्रत्येकाला करून देत आहेस. आणि त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप मात्र जेवणाच्या पंक्तीमधून फिरत आहे. प्रत्येकाला जेव घालत आहे. जेवा जेवा माझ्या लेकराचं नवीन आयुष्य आहे. जेव्हा पोट भरून जेव्हा हे जेवणवाल्या किती जादा ताट हो दे. चाल
प्रत्येक जण जेवण करूनच गेला पाहिजे. पैशाचा पुडका घेऊनच तुझा बाप त्या लग्न मंडपातून फिरत असतो. लहान लेकरांशी तर ते लय गोड गोड बोलताय. लहान लेकरांशी तर ते लय गोड गोड बोलताय. बाळानो, ताटात काय ठेवायचं नाही रे माझ्या लेकरानं. ताटात काय ठेवायचं नाही. ताटात काय ठेवायचं नाही माझ्या लेकरानं. आपल्या दीदीचं लग्न आहे. 2-2 लाडू 2-2 जिलेबी घरला घेऊन पळा चला. हे पोरी, बघता बघता 3 वाजताच बघ सगळा लग्न मंडप मोकळा होतो. सगळा लग्न मंडप मोकळा होता बघ. पाहुणे जावरे जिकडे तिकडे निघून जातात. जेवणाच्या पंक्ती सगळ्या संपतात बघ. आणि नवीन आयुष्याची नवीन स्वप्न रंगवत नवऱ्याचा हात धरल लग्नाच्या बहल्यावरल जसे तू खाली येतेस त्या लग्न मंडपामध्ये पहिला हंबरडा तुझ्यासाठी तुझी आई फोडते. पुरी पळत पळत येते तुझ्या गळ्यामध्ये पडते आणि तुझी आई तुला म्हणते, पुरी 20 वर्ष तुझ्या बापाने मी तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं आणि आता इथं परक्यासारखं आम्ही उभं राहायचं आणि आमच्या समोरून निघून चाललीस की ग पुरी. आमच्या समोरून निघून चाललीस की. आज घरी कसं जाऊ पुरी. घरच्या भिंती मला खायला उठतील की ग. मम्मी मम्मी करत माझ्या माग लागणार माझं लेकरू माझं पाखरू. आता मला या घरात दिसायचं नाही की ग. मला या घरात दिसायचं नाही की ग. आता कोणाला म्हणू, बाळा मला जरा स्वयंपाकात मदत कर. आता कोणाला म्हणू बाळा, तुझ्या बापाला जरा फोन लाव, सकाळपासून कुठे गेलंय, पोटाला काय खाल्लं नाही. आता कोणाला म्हणू बाळा, तू गेल्यानंतर मला करमायचं नाही की ग. पुरी तुझी आई रडत असते, तुझी आजी रडत असते, तुझी मावशी रडत असते. गळे लग्न मंडपात उरले सुरलेले सगळे रडत असतात. तुझा भाऊ रडत असतो, तुझ्या मैत्रीण रडत असतात. पण त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो. पळत पळत तिथं येतो. सगळ्यांना ओरडतो, का रडताय रे, का रडताय. कोणी रडायचं नाही. चला माझ्या दीदीचं नवीन आयुष्य आहे, तिला हसत हसत पाठवा. बोरी तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो. लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते. गाडीचा दरवाजा उघडतो, तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो आणि हसत हसत तुला म्हणतो, जा बोरी जा बोरी, चल जा, रडायचं नाही, मी तुझ्या पाठीशी आहे, चल जा. जा पुरी. तुझी गाडी निघून जाते आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे. लहानपणापासून माझ्या बापानं मला बंधनामध्ये ठेवलं ना, आज तर माझ्या बापानं कमालच केली. सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला. पोरी चूक, सगळ्यात जास्त तर तुझा बाप रडला. पुरी फक्त तो तुला दिसला नाही माझ्या लेकरा. फक्त तो तुला दिसला नाही माझ्या लेकरा. फक्त तो तुला दिसला नाही. कधी रडला तेवढं सांगतो आणि मी तर थांबतो बघ. जशी तुझी गाडी लग्न मंडपातून निघून जाते, त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप परत येतो बघ. लग्न मंडप आलेला अगोदर बोलवून घेतो, इकडे रे बाबा, तुझा किती पैसा, आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. जेवणवाल्या, जेवणलाही झाक बनवला होतास, तुझा किती पैसा, आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. उद्या म्हणशील बाबा रामराव, लेकीच्या लग्नातलं जेवणाचं पैसे का बरं दिलं नाही, जेवण लय झाक बनवलं होतंस. बोटत चाटत लोक गेली, लाडू जिलेबी घेऊन पोरं पळत होते. बस्तवाले, या या या, तुमचं दिलेत पैसे, आलात तुम्ही. पण अरे तुझे कपडे अंगावर चढवून माझं लेकरू काही झाक दिसत होतं बाबा. वाजंत्रीवाल्यानं इकडे या, चला, हे ठरल्याप्रमाणे तुमचा पैसा, आणि हे बघ 5,000 तुला ज्यादा देतोय बाबा, 5,000. लय भारी वाजवत होतास माझं लेकरू जाताना. पोरी, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो. पोरी, जेवढं साठवलेलं असतं तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो. जेवढं कर्ज काढून आणलेलं असतं तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो. आणि संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो. घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंतरुणाने उशिवली करतो, त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. पुरी, तुझी आई म्हणते, अहो सावरा की स्वतःला किती रडता येईल लेकरासारखं.
तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून तुझ्या आईचा खांदा जो ओला करतो त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. तुझी जुनी ओढणी कपाटातून बाहेर काढतो, तुझ्या जुन्या ओढणीचा मुख घेतो आणि ती जुनी ओढणी उशाला घेऊन रात्रभर आपल्या अश्रूनं जो ओला चिंब करतो त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. हे स्वतःच्या पायातलं चप्पल तुटलं तर चांबाराकडे जाऊन टाकतो, पण तुझ्या पायातलं चप्पल तुटलं तर शाळा कॉलेज पर्यंत नवीन चप्पल घेऊन येतो. दीदी दीदी हे पायात घाल, दीदी दीदी हे पायात घाल. 100 किलोचा पोत या ट्रक मधून उचलत त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्या साठी जो हमाली करतो त्या हमालाचं नाव साला बाप आहे. ए पोरांनो, जो हॉटेलच्या बाहेर उभं राहून वॉचमॅनगिरी करतो त्या वॉचमॅनचं नाव साला बाप आहे. ए 100 किलोचा पोत उचलून हमाली करतो त्या हमालाचं नाव बाप आहे. दुसऱ्यांची संडास गटारी साफ करतो त्या भंग्याचं नाव साला बाप आहे. जो उन्हामध्ये तापतो पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावलीमध्ये बसवतो. ए कडाक्याच्या थंडीमध्ये आपल्या अंगावरची चादर काढून लेकरांच्या अंगावर जो टाकतो आणि मुसळधार पावसामध्ये आपल्या डोक्यावरची चादर लेकरांच्या डोक्यावर जो धरतो त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. बाप बाप 1,000 साठी 10 दिवस साला ट्रक चालवत टेम्पो चालवत त्या राष्ट्राच्या रस्त्यावरून फिरतो त्या ड्रायव्हरचं नाव बाप आहे. थांबतोय तर पण थांबत असताना ओनली अँड ओनली मार्क्स इज नॉट ॲट ऑल इम्पॉर्टंट. डिग्री इज नॉट ॲट ऑल इम्पॉर्टंट. बी फर्स्ट ह्युमन. माणूस याच बाबाला पोलीस स्टेशनला हरामखोरानं तुम्ही उभं करू लागला पोरीनो. पोलीस स्टेशनला बाप उभा आहे, बापाच्या पाठीमाग तुझी आई उभी आहे. पोलीस स्टेशनची जमीन अश्रूनं भिजवलेली आहे. बापाचा शर्ट भिजलेला आहे, आईचा पदर भिजलेला आहे. आणि पोलीस बापांना बाप पोलिसांना सांगत आहे साहेब काय वाटेल ते करा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेली, 2 दिवस झालं कॉलेजला म्हणून गेली आणि माझी पोरगीच घरी परत आली नाही साहेब. पोरीनो, या सोशल मीडियाच्या माध्यमातून साला कोणतर हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो. तुझ्यापेक्षा वयानं 10 वर्षानं मोठा झाला मावाडा गांजाडा, स्वतःची अंडरपॅन्ट घेण्याची ज्याची लायकी नाही असला कुत्रा कोणता तुझ्या आयुष्यामध्ये येतो. एखादा तुला मोबाईल काय देतो, गोड गोड गोष्टी काय बोलतो, सगळे इन्स्टाला खोटं खोटं तुला काय दाखवतो. आणि 20 वर्षाच्या आईबापानं तुम्हाला तळ हाताच्या फोडासारखं जपलं, त्या आईबापाच्या तोंडावर पच करून चुकून निघून चालला की ग पोरीनं तुम्ही. हे प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या आईबापाला पोलीस स्टेशनला उभं करतं ते प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या शरीराचा तुकडा करतं ते प्रेम आहे का? जे प्रेम तुला परदेशामध्ये विकतं ते प्रेम आहे का? सांग मला, हे प्रेम आहे का पोरी? जे प्रेम तुला मिक्सर मध्ये घालून बारीक करतं ते प्रेम आहे का पोरी? सांग. अर्धवट ठेचलेल्या सापाप्रमाणे आईबाप घरात तडपडत असतो, माझं लेकरू गेलं, माझं लेकरू गेलं. हे पोरी, एक पेन बापाला मागत होतीस. दिस इज द ट्रुथ. यू जस्ट लिसन टू मी. एक पेन बापाला मागत होतीस, 5 पेन बाप आणून देत होता. एका चपलासाठी चांगल्या चांगल्या ब्रँडेड दुकानात तुला फिरवत होता. एक ड्रेस घ्यायचा दीदी, सबसे अच्छा ड्रेस लेंगे, एक मेरी लड़के है, मेरी परी दिखनी चाहिए, ऐसा ही कपड़ा लेंगे. तुझं लग्न मग तुझ्या मनाच्या विरोधात तुझा बाप कसं करेल सांग मला पोरी. हे तुझं शिकण्याचं वय आहे. या वयामध्ये शिकून तू फक्त स्वतःच्या पायावर उभी राहा. तुझ्यासाठी राजकुमारानं उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे पुरी. तुझ्यासाठी राजकुमारानं उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे.
पोलीस स्टेशनला बाप येतो, पोलीस सांगतात साहेब लेक आली, या काहीतरी समजावून सांगूया. बाप येतो, दीदी घरला चल. अगं तुला शिकवलंय ग इंग्लिश मीडियम, अगं लई चांगलं शिकवलं की ग मी तुला. कर्ज काढलं ग आम्ही दोघांनी. तुझी आई तर जेवत सुद्धा नव्हती, एक वेळचं जेवायची, एक वेळ तुला ठेवायची की ग. मी म्हणायचो अगं किती वाढलीस ग, जेव की ग, माझ्यासाठी राहू दे, तुझ्या आईसाठी तर चल. तेव्हा पोलिसांना सांगता या माणसाला मी ओळखत नाही म्हणून. आणि आई बापावर आई बापावर थुंकताना, आई बापावर केस दाखल करता, आई बापावर यांच्यापासून आम्हाला धोका आहे म्हणून. कार्टे 1 वर्षाची होती, अंगणात खेळताना तुझा अंगठा फुटला, तुझ्या बापानं तुला ते रक्ताळलेला अंगठा तोंडात घेतला आणि दवाखान्यापर्यंत पळाला तुझा बाप. आणि डॉक्टरांना म्हणाला उठा डॉक्टर, माझ्या लेकीचा अंगठा फुटला. आणि जोपर्यंत तुझी जखम बरी होत नव्हती रोज आईला ओरडत होता माझ्या लेकीकडे तुझं लक्ष नाही. तो बाप त्याला पोलीस स्टेशनला उभं करून लाचार करतेस. आई तर तुझ्या आडवी झोपती अशी, पोरी घरला चल, तर आईवरनं अशी उडी मारून निघून जातीस की ग तू. हे प्रेम आहे? लिहून घे. जो पोरगा तुझ्यावर प्रेम करेल ना, प्रेमाच्या विरोधात नाही, पण तो पोरगा तुझ्या आई बापाला कधीच पोलीस स्टेशनला उभं करणार नाही, तुझ्या शरीराचा कधीच उपभोग घेणार नाही. तोच पोरगा तुझ्यावर प्रेम करेल. थांबतो इथं, पण साक्षात्कार देऊन जाणार, साक्षात्कार देऊन जाणार. पोलीस स्टेशनला जा. किती लेकी गायब झाल्या मुंबई महानगरातून, मोठमोठ्या महानगरातून, आणि या महाराष्ट्रात फक्त या वर्षी किती लेकी गायब झाल्या याचा आकडा फक्त घेऊन ये पुरी. थरकाप उडल तुझा, थरकाप. कुठं गेल्या लेकी? बाप रोज जातो, साहेब माझ्या लेकीचा शोध लागला, तपास सुरू आहे. तो तर काय करणार बिचारा. तुला साक्षात्कार देऊन जातो बघ. पाठीमागं आपल्या लेकीचा कार्यक्रम बघायला काही बाप आलेले आहेत, जरा हात वरती करा, बिंदास हात वरती करा. 10, 15, 20 बापाने जरा जागेवर उभं राहा, उभं राहा, बिंदास उभं राहा. बापाने उभं राहा जागेवरती. ज्यांची ज्यांची लेकरू इथं बसलेला आहे, ज्यांचं ज्यांचं ए पोरानो पुढं बघा, ए पुढं बघ. त्या सगळ्या बापांना विनंती करतोय, 1 मिनिटात इथं माझ्या समोर यायचं आहे. या लवकर, या लवकर पुढे या, आज नाही तर परत कधीच नाही. जेवढे बाप उभे आहेत, ज्यांचे ज्यांचे लेकरं इथं बसलेले आहेत, त्या बापाने लवकर पुढे यायचं आहे. या लवकर, आज नाही तर परत कधीच नाही. या लवकर, या लवकर. पोरीनो, हा तुमचा बाप आहे, ज्या बापाविषयी मी अखंड राष्ट्रभर बोलत असतो बघ, ज्या आईविषयी मी बोलत असतो बघ, पण आज बघ तर तुझ्या बापाला बोलवतोय, तुझ्या आईला बोलवत नाही बघ. ये लवकर. सगळ्यांनी इथं उभं राहायचंय, माझ्या समोर उभं राहायचं आहे, एक ओळ करून उभं राहायचं. पोरी, हा तुझा बाप आहे. पोरी, हा तुझा बाप आहे. तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद, हा तुझा बाप आहे. तू आनंदी तर त्याचा आयुष्य आनंदी, हा तुझा बाप आहे. तुझ्या अंगावरती ब्रँडेड कपडे चढले पाहिजेत, मी फाटकी घातले तरी चालतील, हा तुझा बाप आहे. तुझ्या पायामधला बूट ब्रँडेड असला पाहिजे, मी तुटकं चप्पल घातलं तरी चालेल, हा तुझा बाप आहे. आज या बापाचा साक्षात्कार तुला करून देतो बघ. इकडे पण या. हा, कोणाकोणाचे बाप्पा माझ्या समोर आलेले आहेत, त्या लेकरांनी आपला हात वरती करायचा आहे, जागेवर उभं राहायचं आहे. चला लवकर. त्या मुलांनी आणि मुलींनी जागेवर उभं राहायचं आहे. कोणाकोणाचे बाप्पा माझ्या समोर आलेले आहेत, त्या मुलांनी जागेवर उभं राहायचं आहे. चला लवकर. कोणाकोणाचे बाप्पा माझ्या समोर आलेले आहेत, त्या मुलींनी जागेवर उभं राहायचं आहे, मुलांनी, आणि इथं माझ्या समोर यायचं आहे. या लवकर, इथं या, माझ्या समोर या. कोणाकोणाचे बाप्पा माझ्या समोर आलेले आहेत, त्या लेकीने इथं यायचं आहे माझ्या समोर. चाल लवकर, ये इथं ये, माझ्या समोर ये, जागा काढून ये, लवकर ये, पुढे ये. चाल लवकर ये, चाल लवकर ये, लवकर ये लेकरा, चाल माझ्या समोर ये. आज नाही तर परत कधीच नाही, आज नाही तर परत कधीच नाही. जरा मागे सरला तरी चालेल, जा पाठीमागे जा जरा. सगळ्या लेकीने इथं यायचं आहे, ज्यांचे ज्यांचे बाप्पा माझ्या समोर आलेले आहेत, त्या सगळ्या मुलीने इथं यायचं आहे. चाल लवकर ये पोरी, ये. आता शेवटचा 1 मिनिट आहे बघ. मी काय सांगतोय तेवढं ऐकायचं आहे माझ्या लेकरानं. या या पालकानं, या या, त्यांना जागा द्या. या इथं उभं राहा, जिथं जागा मिळेल तिथं उभं राहा.
चला ए जरा जागा दे ग, जागा दे चाल लवकर. आणि आता थांबा, बाकीच्यांनी थांबा तिथंच. एक आता सगळ्या लेकरांनी ज्यांचे ज्यांचे बाप्पा माझ्या समोर आलेले आहेत त्या सगळ्या लेकरांनी इथं समोर बघायचं आहे, बाकी कोणी आवाज करायचा नाही. चाल का बोरी. आणि आता नीट ऐका, मी काय म्हणतोय ऐका. मेल्यानंतर आई बापाला जाळतात. या साऊंडला माझ्याकडे फिरव. मेल्यानंतर आई बापाला जाळतात. चूक आहे. मेल्यानंतर आई बापाला जाळत नाहीत रे. मेल्यानंतर त्यांचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण पोरीनो, जर आपल्यामुळं आपल्या बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणी बापाची चिता रोज घरात जळत असते, रोज आपला बाप मरत असतो पोरीनो. आणि खरं सांगू का, जिवंतपणीचं मरण लय वाईट असतं, लय वाईट असतं. ना जगता येतं ना मरता येतं. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. ही आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसते तर छत्रपती नसते, बुद्ध नसते, तू नसतीस, मी नसतो, कोणीच नसतं. पण या आईच्या मायेच्या प्रेमाच्या वटवृक्षाखाली एक छोटंसं रोपटं वाढतंय, ज्या रोपट्याचं नाव साला बाप आहे, बाप. आणि हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे पुरी. हा बाप तुझ्या समोर उभा आहे. आजपर्यंत आम्हाला असं वाटलं माझी आईच माझ्यासाठी रडली आहे. 100% नाही, 1,00,000% खरं आहे. कारण जे देवांना जमलं नाही त्या माऊलीनं करून दाखवलं बघ. जे देवांना जमलं नाही ते त्या माऊलीनं करून दाखवलं. 9 महिने इथं आम्हाला जागा दिली साला. देवापेक्षा श्रेष्ठ म्हणजे आमची आई आहे ग पोरीनो. पण आई इतकंच, आईच्या खांद्याला खांद्याला रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर जिथं आपला बाप काम करत असतो तिथं आपल्या डोळ्यातला एक हे अश्रू न दाखवता आपल्या लेकरांच्यासाठी हंबरडा फोडून आजपर्यंत जर कोण रडत आला असेल, कारण माझ्या डोळ्यातला अश्रू माझ्या लेकरानं कुटुंबानं बघितला तर माझं कुटुंब हे खचल. म्हणून डोळ्यातला अश्रू डोळ्यातच आठवत साला. आजपर्यंत आमच्यासाठी कोण रडत आलं असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. आणि हा बाप पोरी तुझ्या समोर उभा आहे. पोरी, जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती तू आहेस बघ, कारण तुझ्या समोर बाप उभा आहे. कित्येक लेकरांना वाटतं घरी जाऊन आपल्या बापाला मिठी मारावी, पण भित्तीवरचा बाप कधीच खाली येत नसतो. पण पोरी, आज 1 वर्षाचा व्हायचा बघ. आज 1 वर्षाचा व्हायचा बाग, आज 1 वर्षाचा व्हायचा. पळत पळत जायचा बाग, पळत पळत जायचा बाग, पळत पळत जायचं. आणि समोर उभे असलेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायचे. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. ते पाणी बसत आपल्या बापाला सांगायचं, पप्पा आजपर्यंत मी तुम्हाला सांगू शकली नव्हती, पण आज सांगते, माझा तुमच्यावर लई जीव आहे पप्पा, माझा तुमच्यावर लई जीव आहे. जा पोरी पळत, जिथं तुझा बाप उभा आहे तिथं जा. आणि तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. जा जिथं तुझा बाप उभा आहे तिथं जा पोरी पळत जा. आणि तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. जा जिथं तुझा बाप उभा आहे तिथं जा. पाळ लवकर पाळ, जिथं तुझा बाप उभा आहे तिथं जा. आणि तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. चाललं पोरा, चाल पाळ पाळ, जिथं तुझा बाप उभा आहे तिथं जा. आणि तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. पोरानं चला पाळा लवकर. मारा आपल्या बापाला कडकडून मिठी मारा पोरानो. आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारा. मार पोरे, बापाला कडकडून मिठी मार. मार कडकडून मिठी मार. पोरा पळ पोरा, तुझा बाप जिथं उभा आहे तिथं जा. आणि त्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. सांग पोरा मला, या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांग. सांग माझ्या लेकरा, या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का. हत्तीसारखा हा बाप खोटा आहे का. हा बाप पडद्यावरचा आहे का मला सांग. सांग मला, या बापाची काय चूक असेल पोरानो. तुम्ही बापानं मोबाईल नाही दिला म्हणून आत्महत्या करता. तुम्ही आई बापाला सोडून निघून जाता का पोरानो. तुम्ही व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकता. सांगा या बापाची काय चूक आहे. सांगा या बापाची काय चूक आहे माझ्या लेकरांनो. तुम्हाला लहानाचं मोठं केलं ही या बापाची चूक आहे का. अंगावरती फाटकी कपडे घातले पण साला तुला नटवलं. ब्रँडेड कपडा तुझ्या अंगावरती चढवला, ही या बापाची चूक आहे का. काय या बापाची चूक आहे म्हणून तुम्ही बापाच्या तोंडावर थुंकू लागला. बापाला पोलीस स्टेशनला उभं करू लागला. पोरानो चला पाया पडा, पाया पडा, चला बापाच्या पाया पडा. चुका पोरानो, जिथं बाप आहे झोक. चल डोक्याव टेकव, टेकव डोकं, टेकव डोकं, टेकव डोकं. हा तुमचा देव आहे, हा तुमचा पांडुरंग आहे, हा तुमचा विठ्ठल आहे. हा तुमचा विठ्ठल आहे. खाली बसलेल्या प्रत्येकानं सगळ्यांनी आपला उजवा हात वरती करा. ज्यांनी ज्यांनी आई बापाच्या पोटी जन्म घेतला त्या सगळ्यांनी आपला उजवा हात वरती करा. करा आज नाही तर परत कधीच नाही, आज नाही तर परत कधीच नाही. चला डोक्यावरती ठेवा, डोक्यावरती हात ठेवा. आई बापानं आपल्याला आयुष्य दिलं, एवढं आनंदी जीवन दिलं. त्या आई बापासाठी फक्त 10 सेकंद द्यायचे आहेत. डोळे बंद करा. चला आणि डोळ्यासमोर आणा आपल्या आई बापाला. घरात बाप नाही,
आई नाही. 4 वर्षापूर्वी आई सोडून गेली, 10 वर्षापूर्वी बाप सोडून गेला. मी अनाथ आहे. तेव्हापासून कौलावरती नैवेद्य ठेवतो. तो नैवेद्य पोचला की नाही मला माहिती नाही, पण आजची प्रार्थना मात्र नक्कीच तुझ्या आई बापापर्यंत पोचेल. एकदा आईला डोळ्यासमोर आणा आईला डोळ्यासमोर. हे आली का आई डोळ्यासमोर? आता त्या आईला एकदा कडकडून मिठी मारा त्या आईला कडकडून मिठी. त्या आईच्या गालावरून हात फिरवा आणि सांगा, या आई खूप आनंदी आहे, मी खूप सुखी आहे. रोज सकाळ संध्याकाळ माझ्या गालावरून तू हात फिरवत होतीस. मला कधी कळालं नाही ग तुझ्या गालावरून पण हात फिरवायचा असतो. मला हे कधी कोणी सांगितलं नाही. आई मला माफ कर, आज मी हात फिरवते. आणा डोळ्यासमोर त्या बापाला. आणा. आला का बाप? आबा, पप्पा, दादा, तुम्हाला एक मिठी मारायची राहून गेली होती हो. तुम्हाला मिठी मारायची राहून गेली होती. आज रोज वाटतं तुम्हाला मिठी मारावी, पण तुम्ही भिंतीवरून खालीच येत नाही पप्पा. मिठी कोणाला मारू? एक मला मिठी मारायची आहे पप्पा. माझ्या चुका सगळ्या पोटात घ्या. मारा त्या बापाला मिठी मारा. पोरानो, घरातल्या बापाला डोळ्यासमोर आणा आणि सांगा बापाला, मी कधीच व्यसन करणार नाही, मी कधीच आत्महत्या करणार नाही, मी या शरीराला न्याय देणार, मी प्रचंड व्यायाम करणार, मी राष्ट्राला तुम्हाला जपणार, या धर्माला महामानवांना जपणार. पोरीनो, घरातल्या बापाला सांगा, पप्पा जीव जाईल पण मी कुठल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही पप्पा. पप्पा, मी खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये मी कधीच फसणार नाही पप्पा. पप्पा, माझा तुमच्यावर लय जीव आहे. आय लव्ह यू पप्पा. घ्या शपथ. हात खाली बसा सगळे. सब मंगल है तेरा, मंगल हो मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. जिस बाप ने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो. जिस माँ ने मुझे जन्म दिया उस माँ का मंगल हो. तेरा मंगल हो मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आता विश्वात्मके देवेने वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरितांचे तिमिर जाऊ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जातया. नमो अरिहंतानम, नमो सिद्धानम, नमो आयर्यानम, नमो वजायानम, नमो लोय सौव साहुनम. ऐस वंचनमुकारो सौव पावपनसन, मंगलानम च सव्येसिम पडममः वै मंगलम. जो बोले सो निहाल, सत श्री अकाल. वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतह. अल्लाह हो अकबर, अल्लाह हो अकबर. अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह. हय्या अलस सलाह, हय्या अलल फलाह. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघम शरणम गच्छामि. पोरानो, हे तुमचं राष्ट्र आहे. या राष्ट्राला जपा, आई बापाला जपा. बस एवढंच सांगण्यासाठीच मी आज इथे आलो होतो. नवनाथ इंग्लिश मीडियम स्कूल व नवनाथ प्रायमरी अँड हायर सेकंडरी स्कूल यांच्या माध्यमातून आज मी आपल्यासमोर उभा राहिलो. मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल तर नक्कीच मला माफ करा. लेकरं समजून ओरडत असतो, फटका देत असतो. उद्देश एकच, तुम्ही घडला पाहिजे, माणूस जागा झाला पाहिजे. मातानं, मला जर काय द्यायचं असेल तर या भगवंताला फक्त एवढंच सांगा, आमच्या राष्ट्राचं एक पोर वसंत हंकारे नावाचं अखंड राष्ट्रभर ऐक आणि विश्वभर माणूस की शांती आई बाप राष्ट्र धर्म महामानव पेरत आहे. त्याचा आवाज असाच वाघासारखा आहे, असाच राहणार आहे. त्याची नजर अशीच निरोगी तीक्ष्ण राहणार आहे. डोक्यांच्या केसांपासून पायांच्या नखांपर्यंत त्याच्या शरीराचा अवयव असाच निरोगी राहणार आहे. आणि त्याचा शेवटचा श्वास या लाखो करोडो लेकरांचं सकारात्मक परिवर्तन करत असताना, आई बाप त्यांच्या काळजामध्ये पेरत असताना, अगदी करोडांच्या साक्षीनं त्याचा शेवटचा श्वास या ब्रह्मांडामध्ये विलीन होणार आहे. एवढा एकच आशीर्वाद माझ्यासाठी मातानो मागा.
आणि या वसंताच्या झोळीमध्ये टाका, कारण एका आईचा आशीर्वाद एका लेकराला नक्कीच लागत असतो. एवढं बोलतो आणि या पंचमहाभूतांच्या चरणी नेहमीच नतमस्तक असलेला हा वसंत, या राष्ट्राच्या, या धर्माच्या, या निसर्गाच्या चरणी, या महामानवांच्या चरणी नेहमीच नतमस्तक असलेला हा वसंत, या गुरुवरायांच्या आई वडिलांच्या चरणी नेहमीच नतमस्तक असलेला हा वसंत इथं बसलेल्या प्रत्येक लहाना थोरांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि मी तर थांबतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात माननीय श्री वसंत हंकारे सर यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मातृत्वाची प्रेरणा आणि पितृत्वाचा आशीर्वाद कसा असतो किंवा त्यांचा आपल्या पाठीवर असणारा हात आपल्यासाठी काय करून जातो याचं एक प्रत्यक्ष उदाहरण हंकारे सर यांनी आपल्या समोर सादर केलेलं आहे. मित्रांनो, सरांचं हे व्याख्यान आपल्याला अंतर्मुख करणारं होतं. आई वडिलांच्या भावना, त्यांचा संघर्ष, आपल्यासाठी त्यांचं निस्वार्थ माया, प्रेम याची सर्व उदाहरणं त्यांनी आपल्या व्याख्यानातून आपल्या समोर मांडली आहेत. आपल्या जीवनातील आई वडिलांचं स्थान, जेवढं स्थान आपण भगवंताला मानतो, देव आपण बघत नाही तरी त्याच्यावर विश्वास ठेवतो. सहज एखादी गोष्ट वाटली की लगेच सांगतो देवा मला पास कर किंवा देवा मला वाचव. ज्या भगवंताला आपण बघितलं नाही त्याच्या समोर एवढी विनवणी, आणि जे भगवंत प्रत्यक्ष दररोज आपल्या समोर असतात, आपले आई आणि वडील, त्यांची माया आपण कधी जाणत नाही. सरांनी आपल्या व्याख्यानातून ती माया आपल्या समोर सादर केली आहे की आपण त्यांची माया जाणली पाहिजे, त्यांना